नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या डिझायनर ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग मी दाखवलेली आहे। याचा कटिंगचा व्हिडिओ याच्या आधी चॅनलवर अपलोड आहे, तर तो तुम्ही चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता। सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असलेला हे डिझायनर स्लीवचं ब्लाउज 38 साईजसाठी प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये कटिंग केलेलं आहे। याचं स्टिचिंग संपूर्ण कसं करायचं आहे ते स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। इथे मी सर्व पार्ट जे आहेत ते कटिंग करून घेतलेले आहेत। कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता किंवा चॅनलला व्हिजिट करून बघू शकता। तर इथे सर्व पार्ट जे आहेत ते मेन फॅब्रिकवर मी कटिंग करून घेतलेले आहेत अस्तरचे। आता इथं स्लीव्ससाठी आपल्याला कटिंग करायचं आहे, तर इथे फ्रंट पार्ट मी कटिंग करून घेतलाय आणि गळ्याचा आकार जो आहे तो सुद्धा इथे कटिंग करून घेतलाय। इथे बॅक पार्ट गळ्याचा बाजू एकमेकांकडे येईल, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असं ठेवून घेतलेलं आहे। शोल्डर पासून इथे खाली 3.5 इंचावर मार्किंग करून घेतले। मोठ्या साईजमध्ये तुम्ही 4 इंच पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर इथे 3.5 इंचाचं मार्किंग केले। आता एवढा पोर्शन आपल्याला कट करून टाकायचा आहे, तर इथे पण बॅक साईडला शोल्डरच्या पट्टीच्या तिथे 3.5 इंचाचं मार्किंग केलं आणि हा पार्ट कटिंग करून घेतला। खालचा गळ्याचा राहिलेला आकार मी कट केलेला नाहीये, कारण आपण हे पलटी करून तयार करणार आहे, त्यामुळे इथे वरती शोल्डर पट्टीला 3.5 इंचाचं मार्किंग करून कटिंग करून घेतलं। आता हे स्लीव्ससाठी मी कापड घेतलेलं आहे, तर त्याचं मेजरमेंट आहे 8 इंच आणि त्याची लांबी जी आहे ती आहे 20 इंच। तुम्हाला जास्त प्लीट्स हवे असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, कमी हवे असेल तर 20 इंचापेक्षा कमी घेऊ शकता। आता इथे गळ्याचा आकार मी कट केलेला आहे बॅक पार्टचा। खाली मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती हा अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे। तर हे जे आहे ते वरच्या बाजूने असं पहिलं फोल्ड करायचं आहे थोडंसं 1/2 इंच आणि कापडसुद्धा फोल्ड करायचं आहे। मग गळ्याची बाजू आणि आर्महोलच्या बाजूने एक पेरचं मार्जिन ठेवून स्टिच करायचं आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा स्टिच करायचं आहे। तर बघू शकता मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे खालच्या बाजूने। आता पिना लावून घेतल्या आणि मग आर्महोलची बाजू आणि गळ्याची बाजू स्टिच करून घेतली, कारण मेन फॅब्रिकसुद्धा इथे फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे, त्याच्यामुळे आपली फिनिशिंग चांगली येईल। आता इथे असं फोल्ड करून घेतलं मेन फॅब्रिक आणि गळ्याची बाजू आर्महोलची बाजू एक पेरचं मार्जिन ठेवून स्टिच करून घेतली। हे बघू शकता, हे अशा प्रकारे दिसेल। एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आणि इथे छोटे छोटे कट देऊन घेतले, म्हणजे पलटी करता येईल आपल्याला व्यवस्थित। गळ्याला पण सेम त्याच पद्धतीने केलंय। आता हे फॅब्रिक पलटी करून घेतलेलं आहे। आता दोन्ही साईडला कडेने स्टिच करायचं आहे, जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कटिंग करून टाकायचं आहे आणि खालच्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता फ्रंट पार्टचं स्टिचिंग करायचं आहे, तर पहिल्यांदा हे फॅब्रिक जे आहे अस्तरचं ते असं 1/2 इंच आतल्या बाजूने फोल्ड केलेलं आहे आणि मेन फॅब्रिकसुद्धा आतल्या बाजूने 1/2 इंच फोल्ड केलेलं आहे। खाली सरळ बाजू ठेवलेली आहे, सरळ बाजू वरती येईल अशा प्रकारे आणि याच्यावर हा अस्तरचा पीस ठेवलेला आहे। तर वरती जे आहे ते फोल्ड आलं पाहिजे अशा प्रकारे इथे ठेवायचं आहे आणि आर्महोल आणि गळ्याची जी बाजू आहे ती स्टिच करून घ्यायची आहे। शोल्डरच्या तिथे ओपनच ठेवायचं आहे। तर असे हे दोन्ही पार्ट मी स्टिच करून घेतले। आर्महोल आणि गळ्याच्या तिथे छोटे छोटे कट देऊन हा पीस जो आहे तो पलटी करून घ्यायचा आहे। दोन्ही पीसला सेम त्याच पद्धतीने करायचं आहे। आता इथे मी दाब शिलाई दिलेली नाही, तुम्हाला हवी असेल तर देऊ शकता। त्याच्यानंतर हे जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरला जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि कटिंग करून घ्यायचं एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते। तर इथे मी जोडून घेतलं आणि कटिंग करून घेतलं एक्स्ट्राचा पीस जो आहे तो। आता हा साइड पार्ट घेतलाय, खाली जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवलंय, त्याच्यावर साइड पार्ट ठेवून घेतलाय अस्तरचा आणि फक्त आर्महोलच्या बाजूने स्टिच करायचं आहे। हे स्टिच केल्यानंतर त्याच्यावर छोटे छोटे कट द्यायचे आहेत। कट दिल्यानंतर आतल्या बाजूने अस्तर टर्न करायचं आहे आणि ज्या 3 बाजू आहेत राहिलेल्या त्या स्टिच करायचं, एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं। आता हा पार्ट जो आहे तो जोडून घ्यायचा आहे, तर बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे खालच्या बाजूने जोडायला सुरुवात करायची आहे। अगदी हलक्या हाताने जोडायचं आहे, तर हे कुठेही कमी जास्त होत नाही, व्यवस्थित आपला पार्ट जो आहे तो तयार होतो। पाहू शकता पफ पण किती छान आलेला आहे। त्याच्यावर डबल शिलाई देऊन घेतली। आता हा साइड पार्ट तयार झालाय। पफ पण पाहू शकता किती छान आलेला आहे। 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे कट करून, ती खाली कमरेच्या बाजूने लावून घ्यायची। त्यानंतर पट्टी टर्न करायची आणि एक दाब शिलाई देऊन घ्यायची। परत आतल्या बाजूने पट्टी फोल्ड करायची आहे
आणि परत एकदा पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून एक शिलाई देऊन घ्यायची। आपल्या उजव्या हाताची जी बाजू आहे तिथे हुकची पट्टी लावून घ्यायची आहे। तर इथे मी 2.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे हुकसाठी। खालचा पार्ट सरळ आहे त्याच्यावर पट्टी ठेवून घेतली, वरच्या बाजूने खालच्या बाजूने थोडी थोडी एक्स्ट्रा घेतली, परत पलटी केली आणि त्याच्यावर शिलाई देऊन घेतली। आता खालच्या बाजूने थोडी आतमध्ये टर्न करून घ्यायची आहे आणि एक शिलाई देऊन घ्यायची, वरच्या बाजूने सुद्धा सेम त्याच पद्धतीने। आता पट्टी आतमधल्या साईडला पूर्णपणे फोल्ड करायची आहे आणि त्याच्यावर एक शिलाई देऊन घ्यायची। तर अशी आपली हुकची पट्टी लागली गेलेली आहे। आता दुसरा जो पार्ट आहे तो असाच तयार करून घ्यायचा आणि त्याला आयची पट्टी लावून घ्यायची आहे। 3.5 इंचाची अस्तरची आणि मेन फॅब्रिकची पट्टी घेतली, ते एकमेकांना अटॅच करून घेतली। खाली पट्टी सरळ ठेवली, त्याच्यावर आपला जो डाव्या बाजूचा भाग आहे तो ठेवून घेतला आणि त्याच्यावर एक शिलाई देऊन घेतली। त्याच्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूने टर्न केली आणि त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घेतली। वरच्या आणि खालच्या बाजूने थोडी थोडी एक्स्ट्रा सोडायची आहे, कारण ती आतमध्ये फोल्ड करायची आहे। ती अशा प्रकारे इथे फोल्ड करून घेतली। वरच्या बाजूने सुद्धा फिनिशिंग करून घ्यायची। आता थोडी आतमधल्या साईडला पहिली टर्न करायची आहे, पहिली फोल्ड करायची थोडीशी आणि मग जी शिलाई आपण जॉईन केलेली आहे त्याच्यावरच ती बरोबर आली पाहिजे आणि एक शिलाई करून घ्यायची। तर ही पट्टी बाहेरच्या बाजूने पूर्णपणे काढून घ्यायची, अजिबात आतमध्ये फोल्ड करायची नाहीये। त्याच्या शेजारी एक पेअरचं मार्जिन ठेवून परत एक स्टिच करून घ्यायची। तर हे असे आपले दोन्ही पार्ट जे आहेत ते तयार झालेत, बघू शकता इथे फ्रंट पार्ट तयार झालेला आहे आणि बॅक पार्ट सुद्धा तयार झालेला आहे। बॅक पार्टचं सेंटर मार्किंग केलं आणि टक्सचं जे मार्किंग होतं तिथे दोन्ही बाजूला टक्स देऊन घेतलेले आहेत। आता स्लीव्स कशा तयार करायच्या हे पाहूया। तर स्लीव्ससाठी मी इथे 2 मेन फॅब्रिक कटिंग करून घेतले, त्याचं मेजरमेंट आहे 20 बाय 8 इंचाचं। 3.5 इंचाचा आपण शोल्डरच्या तिथे पार्ट कट केला होता, तर त्याचं डबल होतं 7 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन घेतले, म्हणजे 8 इंच रुंदीचं असं कापड घेतलेलं आहे। इथे जी साईडची बाजू आहे तिथे डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचे, एकदम बारीक फोल्ड करायचं आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता याच्यावर छोट्या छोट्या अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत। तर इथे शोल्डरचं जेवढं माप आहे तेवढ्या मापामध्ये ह्या प्लेट्स तयार झाल्या पाहिजेत, अशा प्रकारे घालून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता हे असं तयार करून घेतलेलं आहे, दोन्ही स्लीव्ससाठी असं तयार करून घ्यायचं आहे। आता हा जो शोल्डरचा भाग आहे त्याच्यामध्ये हे घालायचं आहे, थोडंसं आतमध्ये गेलं पाहिजे, अशा प्रकारे घालून इथे एक स्टिच देऊन घ्यायचे आहे। आपण आधीच फिनिशिंग केलेली आहे त्याच्यामुळे व्यवस्थित ते आता फिनिशिंगमध्ये तयार होतात। आता फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि तिथे हा भाग व्यवस्थित त्या शोल्डरच्या आतमध्ये घालायचा आणि स्टिच करून घ्यायचे। दुसऱ्या स्लीव्जला पण सेम त्याच पद्धतीने करायचे। तर या स्लीव्जमुळे ब्लाउजला खूप सुंदर लुक येतो आणि याचं स्टिचिंग अगदी सोपं आहे। तर बघू शकता हा अशा प्रकारे लुक येईल। तर याच्या दुसऱ्या साईडला सुद्धा सेम याच पद्धतीने मी स्लीव्ज जी आहे ती अटॅच करून घेतली आणि ब्लाउजला फिटिंग करून घेतलेली आहे। तर खूप सुंदर असा हा ब्लाउज जो आहे तो तयार झालेला आहे। याचा कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला व्हिजिट करून बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। याच्या आधीसुद्धा प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। तर ही ब्लाउज डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।